मध्य वैतरणा धरणातून वैतरणा नदीत 28,000 क्युसेक इतका विसर्ग सुरू असून वैतरणा नदीनं रौद्ररूप धारण केलं। वैतरणा नदी सध्या इशारा पातळी सोडून वाहते, त्यामुळे सखल भागात पाणी शिरायला सुरुवात झाली। मनोर पालघर मार्गावर पाणी साचल्यानं हा सध्या मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। इथून आढावा घेतलाय संतोष पाटील यांनी। पालघर जिल्ह्यात आताही मुसळधार पाऊस आहे, तो सुरू आहे। एकूणच पाहायला गेलं तर गेले 2 दिवस पाऊस होता, तो जोरदार होता आणि त्याच्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। आता मी सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दुर्वेस येथील पुलावरती आहे। आपण पाहू शकतो की जी वैतरणा नदी आहे ती मोठ्या प्रमाणात ओसंडून व्हायला सुरुवात झालेली आहे। अगदी पाहाल तर या नदीने जी धोक्याची पातळी आहे ती ओलांडलेली आहे। आजूबाजूची गावं आहेत ती प्रभावित झालेली आहेत। आजूबाजूची जवळपास ह्या नदीवरील जी गावं आहेत, साधारण 150 ते 200च्या आसपास गावं आहेत, त्या गावांमध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। मनोरमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्याचप्रमाणे आजूबाजूची चहाडे असू द्या, वस्त्रे असू द्या, ह्या गावांमध्ये सुद्धा पाणी जायला सुरुवात झालेली आहे। पालघर मनोर रोड हा पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे, कारण मध्य वैतरणा मधून जे पाणी सोडण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे हा पूर आहे तो नदीला आलेला आहे। आपण पाहू शकतो की ह्या नदीने आहे ते रौद्र रूप आहे ते धारण केलेलं आहे आणि अगदी धोक्याची पातळी ओलांडून नदीचं पाणी आहे ते आजूबाजूला शिरायला सुरुवात झालेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर हा जो पाऊस सुरू होता त्याचा त्यामुळे हा परिणाम झालेला आहे आणि अजूनही पाऊस आता आहे तो सुरू झालेला आहे आणि जनजीवन आहे ते विस्कळीत होण्याची पाळी आता निर्माण झालेली आहे। संतोष पाटील, एबीपी